अरे धिक्कार असो झोपलेल्या नगर परिषद प्रशासनाचं करायचं काय? आज तुळजापूर नगरपालिकेसमोर महाविकास आघाडीमार्फत तुळजापूर नगर परिषदेमधील नवनिर्वाचित महाविकास आघाडीचे नगरसेवक यांनी जो आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्याला तुळजापूर शहरातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचा तर पाठिंबा आहेच, पण शहरातील जनता सुद्धा ह्या प्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहे। पाठीमागं 4.5 वर्ष ह्या नगरपालिकेवरती प्रशासक राज होतं। आज नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येऊन आज 3 महिने पूर्ण झाले, पण ह्या 3 महिन्यामध्ये आणि पाठीमागील 4.5 वर्षामध्ये थोडा सुद्धा फरक जाणवत नाही। तुळजापूर शहरामध्ये दररोज जवळपास अंदाजे 80,000 रुपये स्वच्छतेवर खर्च होतात। तुळजापूर शहर हे घाण शहर म्हणून सर्व भाविक व नागरिक ह्या शहराची तुलना करतात, हे घाण शहर म्हणून। शहरामध्ये जागोजागी कचरा साठला आहे। शहरामध्ये सर्व भागामध्ये गटारी तुंबल्या आहेत। विशेषतः जे विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांच्या भागामध्ये जाणीवपूर्वक स्वच्छता केली जात नाही। आज तुळजापूर शहरामध्ये पिण्याचं पाणी बोरी धरणातून येतं। नवदुर्ग नगरपालिकेमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो आणि तुळजापूर शहरामध्ये अस्वच्छ पाणी पुरवठा केला जातो। दोन्ही ठिकाणी एकच तलावामधून पाणी घेण्यात येतं, पण येथील जे पाणी पुरवठा स्वच्छतेचं साहित्य आहे ते निकृष्ट दर्जाचं वापरलं जातं, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो आणि त्यामुळं तुळजापूर शहराला दूषित पाणी पुरवठा होत आहे। याबद्दलही विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी मध्ये फिल्टरला जाऊन तिथं सूचना केल्या। 1-2 दिवस चांगलं पाणी आलं, परत पहिले पाडे 55 चालू झाले। आज तुळजापूर शहरामध्ये भाविकांसाठी व नागरिकांसाठी जे शौचालय आहेत, आताच तुळजापूर शहराचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भांजे यांनी आपल्याला सांगितलं की लाखो रुपये खर्चून सुलभ शौचालय बांधली गेलीत, पण त्याचा उपयोग जनतेला नाही, भाविकांना होत नाही। तुळजापूर शहरातील बसस्थानकाजवळील जुनं शौचालय सुद्धा मागील 15 दिवसापासून बंद केलं आहे। आज भाविकांचे हाल होत आहेत। तुळजापूर शहरातील जनतेसाठी जे जुनं बसस्टँड इथं भाजीपाला विक्री केंद्र होतं ते बंद करून सगळी भाजी विक्री आज रस्त्यावर होत आहे। त्याच्यामुळे भाविकांना नागरिकांना नाहक त्रासाला समोर जावं लागत आहे। तुळजापूर नगरपालिकेचं प्रशासन सुप्त अवस्थेत म्हणजे झोपलेल्या परिस्थितीत आहे। त्यांना ना नागरिकांची चिंता आहे ना भाविकांची चिंता आहे। त्यामुळेच आमच्या नगरसेवकांनी हे आंदोलन आज उभा केलंय। आज यांना फक्त इशारा आहे, जर का ह्याच्यातून सुधारणा नाही झाली तर यापुढे तुळजापूर नगरपालिकेतील नगरसेवकांबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एक मोठं आंदोलन आम्ही इथं उभा करू। त्याची गरज ह्या प्रशासनानं येऊ देऊ नये एवढी त्यांनी काळजी घ्यावी व तुळजापुरातील जनतेचे व तुळजाभवानी मातेसाठी येणाऱ्या भाविकांचे जे हाल होत आहेत त्यातून त्यांची सुटका करावी एवढी विनंती करतो। येथेच थांबतो। आज शहरातील स्वच्छतेच्या व दूषित पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत सर्व विरोधी पक्षाचे नगरसेवक आणि महाविकास आघाडी आणि तुळजापूर शहरातील सर्व नागरिक यांच्या तर्फे लाक्षणिक उपोषण चालू आहे। लाक्षणिक उपोषण म्हणजे फक्त प्रशासनाच्या निष्क्रियतेचा
दाखवण्यासाठी नागरिकांना हे उपोषण चालू आहे. शहरातील स्वच्छता आणि दूषित पाणी पुरवठा जो होत आहे त्याबद्दल सुधारणा व्हावी. शहरात साचलेला कचरा त्वरित उचलावा आणि दूषित पाणी पुरवठ्याबद्दल जे काही रिपोर्ट असतील किंवा सुधारणा असेल ती करावी. त्याबद्दल आजचं लाक्षणिक उपोषण आहे. आणि ही सुधारणा झाली नाही तर ह्याच्यानंतर आम्ही अजून तीव्र आंदोलन करू. तुमचं नाव सांगा बरं. मी अक्षय धनंजय कदम, प्रभाग क्रमांक 8 चा नगरसेवक. आज 3 महिने उलटून सुद्धा माझ्या प्रभागामध्ये कुठल्याही स्वच्छतेचा माणूस, झाडण्यासाठी महिला ना कुठली घंटागाडी टायमावरती पाठवतात. त्यासाठी आम्ही साहेबांना वारंवार पत्रव्यवहार केले. वारंवार आम्ही त्यांना तोंडी फोनवरती त्यांना सांगितलं की या प्रकारची स्वच्छता त्यांनी करणं अपेक्षित आहे. लोकांना तुम्ही धारेवरती धरू नका. आपल्याला गाव स्वच्छ ठेवायचं आहे. आपल्याला गावाचा विकास करायचा आहे. ही आपली जी 10 वर्षांनंतर नगरपालिकाची निवडणूक झालेली आहे ते काहीतरी लोकांना आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे आहे. तर या अनुषंगाने आम्ही सांगितलं होतं की स्वच्छता करून घ्या. तर स्वच्छतेला माणसं पाठवत नाही, टाळाटाळ करतात. आणि काही लोकांचे फोन येतात असं त्यांना आहे की दबाव आहे त्यांच्यावर कोणाचा. तर ते कोणाचा दबाव आहे त्याने आम्हाला लेखी पद्धतीने द्यावा की कोण तुम्हाला त्रास देतो आणि कशा पद्धतीनं काम करू नको म्हणतो तेही तुम्ही सांगावं. गटारीची आताची अवस्था बघितली तर इतकी बिकट आहे. तुम्हाला सांगतो, नाल्या पूर्ण रोडवरती वाहत आहे. मच्छर झालेले आहेत. भरपूर वेळेस मी त्यांना सांगितलं की फवारणी करा. फवारणी मच्छराची होत नाही. कितीदाही सांगितलं तरी त्यांना त्या काही गोष्टी निदर्शनात येत नाहीत. तर मग त्याचा प्रशासनावर आम्ही जाहीर निषेध करतो आणि पुढील कामं आम्ही तीव्र पद्धतीनं करणार आहात त्यांना मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय. लाक्षणिक उपोषण स्वच्छतेबद्दल व पाणी पुरवठ्याबद्दल चालू आहे. तर तुम्हाला एक गोष्ट निदर्शनात आणून देतो की पंढरपूर गल्ली इथे नो पार्किंग करा म्हणून 3 महिन्याखाली पहिली मीटिंग झाली. त्या पहिल्या मीटिंगमध्ये ठराव घेण्यात आला की इथं नो पार्किंग करायची. आज 3 महिने उलटून इथल्या प्रोसिडिंगवर अजून नगराध्यक्षाची सही नाही. आज कालच इथं असा प्रसंग आला. अजित नाईक यांच्या मातोश्री त्यांना तिथे चक्कर येऊन पडले तर तिथं रिक्षा नेता आली नाही. जर त्यांची स्वतःची प्रायव्हेट गाडी होती, प्रायव्हेट गाडी त्यांची तिथे सोडली नाही. त्यांना कमीत कमी अर्धा तास तिथे वेळ लागला. शेवटी तरी वर जाऊन रिक्षा आणून पुन्हा नेलं. हीच तर नगराध्यक्षाने 1 महिन्याखाली त्या प्रोसिडिंगवर सही केली असते तर ही वेळ त्यांच्यावर आली असते का?